बारव पाडळीच्या होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी सौ स्नेहल गवारी यांनी हनुमान मंदिर बारव व गणेश मंदिर बारव येथे नारळ चढवून आपल्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे. जनता न्यूज जुन्नर. नमस्कार, माझं नाव स्नेहा लक्ष्मण गवारी. माझं शिक्षण MBA झालेलं आहे. तर अजून मी माझ्या मावशीला जिजा रेंगडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आणि आता पाडळी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी मी उमेदवार म्हणून उभी आहे. त्यांचा आशीर्वादाची मला गरज आहे. तर माझं चिन्ह नारळ आहे. नमस्कार. आमच्या पाडळी बारवच्या ग्रामपंचायतच्या उपसरपंच रेंगडेताई यांचं काही दिवसापूर्वीच अकस्मात निधन झालं. प्रथमतः मी त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करते. आमच्या पाडळी बारवच्या ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक लागलेली आहे. त्यामध्ये उमेदवार म्हणून माझ्या भगिनी सौ स्नेहा गवारी यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. या उच्च शिक्षित आहे. तर वॉर्ड क्रमांक 4 मधल्या सर्व ग्रामस्थांना माझी विनंती आहे की त्यांना भरघोस मताने निवडून द्यावे. धन्यवाद. नमस्कार. आमच्या पाडळी बारव ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची निवडणूक खरं तर लागली. आमच्या ग्रामपंचायतीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे उत्साहाने काम करणाऱ्या आमच्या रेंगडेताई यांचं काही दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झालं आणि त्यांच्या जागेसाठीच खरं तर ही निवडणूक लागली. निवडणूक लागल्यानंतर खरं तर उमेदवार देण्याची गरज असते. मग उमेदवार द्यायचा कोण? तर आज तुम्ही पाहिलं असेल की इथे एक चित्र बारव ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला एक वेगळं पाहिलं भेटत असेल की पाडळी बारव ग्रामपंचायतीमध्ये माझे सरपंच म्हणून ज्यांनी काम केलं ते आदरणीय संतोषभाऊ केदारी या ठिकाणी असतील. आमचे दुसरे नेते आदरणीय संजूभाई परदेशी या ठिकाणी असेल किंवा मी या ठिकाणी असेल. म्हणजे आजपर्यंत आम्ही तीनही मंडळी वेगवेगळ्या पक्षाचं काम करत असताना आपल्या नेत्यांच्या माध्यमातून गावासाठी विकास कामं आणण्यासाठी नेहमी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कामं केलेली आहेत. परंतु आज ह्या पोटनिवडणुकीसाठी एक चांगला उमेदवार आपल्या ग्रामपंचायतीमध्ये यावा म्हणून खरं तर आम्ही तिघाही लोकांनी ठरवलं आणि आमच्या ग्रामस्थांनी ठरवलं की आपण एक चांगला उमेदवार या ठिकाणी देऊ. मग आता उमेदवार देत असताना स्नेहलताईचीच निवड का केली? तर MBA शिक्षण झालेल्या उच्च शिक्षित तर ते आहेतच, पण त्यांचे वडील खरं तर गवारी भाऊसाहेबांचं गावात असणारं सगळ्या लोकांशी असलेले त्यांचे संबंध आणि त्याचबरोबर खरं तर त्यांचे जे सासरे आहेत त्यांचं नेहमीच आम्हाला पंचायत समितीच्या माध्यमातून प्रशासकीय कामांसाठी वेळोवेळी मदत झाली. म्हणून अशा कुटुंबातील एखादी उच्च शिक्षित तरुणी द्यावी म्हणून संजूभाई असेल, संतोष भाऊ असतील, आमच्या पाडळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आदिती सदाकाळ असतील, नेमत भाऊ असतील, आमच्या केंगडेताई असतील, रेंगडेताई असतील, अजून काही सदस्य आहेत जे खरं तर आज कार्यक्रमाला आले नाहीत. परंतु हे सर्वच मंडळींनी एकमताने यांचं नाव ठरवलं आणि यांना उमेदवारी देण्याचं कबूल केलं. आज खरं तर या ठिकाणी बोलत असताना मला असं वाटतंय की गावात विकास कामं करत असताना आमच्या विरोधात असलेला उमेदवार मला खरं तर कोणावरती टीका करायची नाही, परंतु निवडणुकीला सामोरं गेला असताना आपण ह्या गोष्टी जाणीवपूर्वक लोकांसमोर ठेवल्या पण पाहिजेत. एकाच कुटुंबात एक सदस्य असताना त्यांनी त्यांच्याच पत्नीला पुन्हा उभं केलं. आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की गावचा गाडा हाकत असताना आपण एका सुशिक्षित उमेदवाराला आपण बिनविरोध या ठिकाणी निवडणुकीतून देऊ. त्यांच्या सासऱ्यांचा, त्यांच्या वडिलांचा जो प्रशासकीय अनुभव आहे आणि या तीनही लोकांचा आपापल्या नेत्यांप्रती असलेला राजकीय काही वारसा आहे त्या माध्यमातून आपण गावासाठी विकास कामं करू. परंतु पुढच्या उमेदवारांनी ऐकलं नाही आणि त्यामुळं खरं तर या गावची निवडणूक लागली. परंतु निवडणूक लागली असताना सक्षमपणाने आपण ग्रामस्थ सगळेजण या निवडणुकीला स्नेहलताईंना तर शुभेच्छा सगळ्यांच्या आहेतच, पण त्यांना विजयी करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण निश्चितच प्रयत्न करतील. आजच्या त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडत असताना देवरकर सर असतील, आमचे नरसिंग मामा असतील, दिलीप शेठ हजारे असतील किंवा आंबिरे मामा असतील, हे ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद खरं तर आमच्याबरोबर आहे. म्हणून या ठिकाणी त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण नारळ वाढलेला आहे. मी आमच्या पॅनलच्या वतीनं प्रभाग क्रमांक 4च्या मतदारांना कळकळीची विनंती करतो की आपल्या गावच्या विकासाचा गाडा जर असाच पुढे न्यायचा असेल तर प्रामाणिकपणे दिलेला हा उच्च शिक्षित उमेदवार आपण सर्वांनी निवडून द्यावा हीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. सरपंच साहेब, आपण पण आहात, आपण सर्वात ज्येष्ठ आहात, काय सांगाल आपण? आज या ठिकाणी पाडळी बारव ग्रामपंचायत पोटनिवडणूक 2026 आता आमच्या स्वर्गीय जिजाताई रेंगडे या उपसरपंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं होतं त्यांचं आकस्मिक निधन झालं. त्या जागेवर आज पोटनिवडणूक लागलेली आहे. प्रभाग क्रमांक 4 वॉर्ड क्रमांक 4 या ठिकाणी आज पोटनिवडणूक आलेली आहे. खऱ्या अर्थाने ही निवडणूक लागत असताना कोणालाही वाटत की ही इलेक्शन लढवावी, पण आमचं असं मत होतं की आमचे जे मित्र होते संजय शेठ परदेशी
यांनी त्यावेळेस आमचे 3 पॅनल होते. या 3 पॅनलमध्ये ते करीत असताना की आम्ही सरपंच पदाचे उमेदवार आम्ही त्यावेळेस निवडून आणले. संजू शेठ परदेशी यांचं पॅनल होतं. त्या पॅनलमध्ये जिजाताई रेंगडे या अनुसूचित जमाती स्त्री महिला म्हणून त्या वार्डातून निवडून आलेल्या होत्या. खऱ्या अर्थाने हे इलेक्शन आम्हाला लावायचं नव्हतं, पण संजू भैया परदेशी यांच्या पॅनलमधल्या त्या उमेदवार होत्या आणि त्यांनी हा उमेदवार आज सक्षम उमेदवार आज आपल्याला गावाला व या पोटनिवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 4 मध्ये आज स्नेहा गवारी यांच्या माध्यमातून यांच्या रूपाने आपल्याला दिलेला आहे. खऱ्या अर्थाने गावचा विकास करत असताना 2018 ते 2023 या कालावधीमध्ये आम्ही गावची विविध विकास कामं करत असताना विरोधक असलो तर एकमेकाचे विचार घेऊन गावगाडा हाकण्याचं काम केलं, गावचा विकास करण्याचं काम केलं. आज या ठिकाणी पोटनिवडणूक लागत असताना आज आम्ही जो सक्षम उमेदवार दिलेला आहे की ते शिक्षण MBA आहे. त्यांचे वडील आज गवारी भाऊसाहेब याच गावामध्ये विविध विकास कामामध्ये सामाजिक कार्यामध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतला आहे. आज त्यांचे सासरे रावसाहेब ते ज्यांनी पंचायत समितीमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून बांधकाम विभागात काम केलं आहे. 2018 ते 2023 या काळामध्ये ते आपल्या 12 गावाला विविध विकास कामामध्ये त्यांनी आपल्याला सहकार्य केलं, प्रशासकीय मदत केली आणि आज त्याच माध्यमातून त्यांची सुनबाई आम्ही इथं या पोटनिवडणूक उभे करीत आहोत. विकास साधत असताना सर्वांचा विचार केला पाहिजे या दृष्टीने आम्ही चांगला सक्षम उमेदवार दिला. त्यासाठी आम्ही संजूभाई परदेशी असेल, बाळासाहेब सदाकार असेल, आमच्या भगिनी उपसरपंच पाडळी बारावच्या आदिती सदाकाळ असेल, यांनी सर्वांनी मिळून नियामत आली आपले सय्यद असतील, आमचे ग्रामपंचायत सदस्य, हे सर्व सदस्यांमधून एक विचारणीने हा चांगला उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. तशी माझी विनंती आहे सर्व वार्ड क्रमांक 4 मधील ग्रामस्थांना, इलेक्शन 2 वर्षाचे पण सक्षम उमेदवार दिलेला आहे. तुम्ही पहा, उमेदवार पहा आणि त्याच्याकडे बघून तुम्ही मतदान करा. कारण तेच उमेदवार परत गावाला रिपीट हे काही योग्य नाही. त्यासाठी आपण सर्व सुज्ञ मतदार आहात आणि त्या सुज्ञ मतदारांनी एक वेळेस या उमेदवाराला निवडून आपला जो चिन्ह आहे त्यांचं नारळ, या नारळाच्या चिन्हासमोर बटन दाबून या उमेदवाराला भरघोस मताने निवडून द्यायचं आहे. त्याचबरोबर आमच्या केंगलेताई असतील, दिलीप हजेरे असतील, नरसिंग शेठ परदेशी असतील, गवारी भाऊसाहेब असतील, आंबेर मामा असतील, ही सर्व ज्येष्ठ मंडळी, रवींद्र तळपे असतील, मोडवे दादा असतील, ही सर्व ज्येष्ठ मंडळीला सर्वांना विचारात घेऊन आम्ही हा उमेदवार दिलेला आहे. त्यासाठी मला सर्वांना विनंती करायची की पाडळी बारो ग्रामपंचायत विकासाला साथ देण्यासाठी आम्ही जे दिलेला उमेदवार आहे, हा उमेदवार हा सक्षम आहे, सुशिक्षित आहे आणि काम करण्यात त्याची हे आहे, क्षमता आहे, असं मी सर्व पाडळी बारो ग्रामस्थांना नम्रपणे आवाहन करतो की नारळाच्या चित्रासमोर बटन दाबून या उमेदवाराला, आमच्या उमेदवाराला भरघोस मताने विजयी करा, अशा अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.